तर आतापर्यंत आम्ही 17 उमेदवार दिलेले आहेत स्वराज्य शक्ती सेनेकडून आणि अपक्षांना असं आव्हान आहे की जर म्हणजे अपक्षांनी आतापर्यंत आम्हाला खूप अपक्ष लोकांचे फोन आलेले आहेत उमेदवारांचे, तर त्यांनी आम्ही त्यांनाच म्हणजे ते जर आले तर आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा नक्कीच देणार आहे। शक्ती सेनेची महिला जिल्हाध्यक्ष जळगाव महानगरपालिकेत आम्ही आज सकाळी जे उमेदवार अर्ज दाखल केलेले आहेत त्या अर्जामध्ये काहीतरी गोडबंगाल झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि आम्ही स्वराज्य शक्ती सेनेकडून वॉर्ड नंबर 11 मध्ये जे उमेदवार आहेत पार्वताबाई दामू-भिल ज्या आता मागे नगरसेवक होत्या त्यांनी आमच्या पक्षाकडून AB फॉर्म आम्ही त्यांना दिलेला आहे आणि त्यांचा जो AB फॉर्म आम्ही दिलेला होता उमेदवारी अर्जात 3 वाजेच्या आधी आम्ही जो AB फॉर्म लावलेला होता, तर त्या AB फॉर्म नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून परत एक AB फॉर्म जोडण्यात आलेला आहे आणि उमेदवारांचं असं म्हणणं आहे की मला न सांगता यांनी AB फॉर्म जोडलेला आहे आणि आम्ही अधिकाऱ्यांना एक मागणी केलेली की आताचे आम्ही जर आधी एक AB फॉर्म जोडलेला आहे तर नंतर हा AB फॉर्म कोणी जोडला, तर अधिकाऱ्यांनी आम्हाला याचं उत्तर द्यावं आणि जे काही दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कार्यवाही होण्यात यावी आणि आमचं अशी एक ठाम मागणी आहे की जर महानगरपालिकेमध्ये जर असंच गोडबंगाल चालत असेल आणि कोणाच्या दबावाखाली जे अधिकारी काम करत असतील तर आम्हाला संशय आहे की ही जी येणारी निवडणूक आहे यामध्ये हे जर असे दबावाखाली काम करत असतील तर जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांनी कोणाकडे न्याय मागायचा। मला हा प्रकार कसा माहीत पडला? आम्हाला स्वतः उमेदवाराचा संध्याकाळी 6 वाजता फोन आला की जे उबाटाचे मोठे पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतः जाऊन तिथे AB फॉर्म जोडला आणि मला त्यांनी न सांगता AB फॉर्म जोडलेला आहे। त्यांची जी रेकॉर्डिंग आहे, त्यांचे जे स्टेटमेंट आहे, त्यांनी आमच्या पक्षात जे दुपारी जाहीर प्रवेश केला त्याचा आमच्याकडे व्हिडिओ, त्यांचे जो स्टेटमेंट दिलेला आहे त्यांनी की मी कोणत्याही पक्षाचा AB फॉर्म जोडलेला नाही, आतापर्यंत अपक्ष फॉर्म टाकलेला होता, हे सर्व एव्हिडन्स आमच्याकडे आहे, ते आम्ही पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे। ठीक आहे, तुमचं नाव? माझं नाव प्राजक्ता संजय तायडे, महिला जिल्हाध्यक्ष स्वराज्य शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांचा उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आधी त्यांनी AB फॉर्म जोडलेला होता, त्याच्यानंतर ठाकरे गटाचा फॉर्म त्या महिला उमेदवाराला जोडला गेला। आपण कोणाच्याबद्दल बोलतात जरा? पार्वताबाई भिल। पार्वताबाई भिल ही गेली 10 वर्षापासून नगरसेविका आहे, मागची 5 वर्ष ती शिवसेनेची नगरसेविका आहे आणि त्याच्यामुळे कोणी त्यांचा जाऊन फॉर्म भरला वगैरे त्याची आमच्याकडे कल्पना नाही। आम्ही स्वतःहून त्यांना पक्षाचा फॉर्म दिलेला आहे आणि त्याची AB फॉर्म आम्ही पक्षाला दिलेला आहे। पण त्या महिलेचा असा आरोप आहे की या अगोदर माझा AB फॉर्म हा जो होता हा स्वराज्य शक्ती सेनेचा होता, त्यानंतर उभाटाचा त्याला जोडलेला आहे। कुठल्या महिलेचा आरोप आहे असा? स्वराज्य शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी। एक लक्षात घ्या, आरोप करणं फार सोपं आहे। जर त्यांचा फॉर्म जोडला असता तर मशालचा फॉर्म घेतला कशाला असता? मशालची ती उमेदवार आहे, शिवसेनेची नगरसेविका आहे, गेली 5 वर्ष शिवसेनेचं काम करते, तर त्याच्यामुळे बाकीचं हे करणं आजकाल मला वाटतं उमेदवार पळवाई टोळी दुसरी होती, काही टोळ्या आणखीन ॲड झाल्या तसं आम्हाला वाटायला लागलं। कोणती टोळी होती? तुम्हाला माहिती आहे ना कुठली टोळी आहे जी उमेदवार पळवा? इकडे आता उमेदवारांची पळवापळी कशी चालली आहे तुम्ही बघताय ना, आमदारांना सुद्धा रडावं लागतं इथे। आमदारांना सुद्धा जळगावात स्वतःच्या मतदारसंघामध्ये आमदारांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत, त्यांना स्वतःच्या मिसेसचा सुद्धा फॉर्म भरण्याचा अधिकार राहिलेला नाही, त्यांच्या डोळ्यातले अश्रू अनावर होत आहेत। कोण कोण कोणाला कसं पळवतं आहे, कुठल्या तिकीट कोणी कशा दिल्या जातं हे तुम्ही आपण बघितलं आहे। काय कारण वाटतं आपल्याला? काय कारण वाटतं असं? आता कसं आहे, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय आहे ते, जळगावात काय चाललं हे आपण बघताय। साहेब, महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा आपण करणार का आता? हे बघा, आमची आणि राष्ट्रवादी दोघांची आघाडी झालेली आहे आणि आम्ही त्याप्रमाणे आणि मनसेला सोबत घेऊन आम्ही काम केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचे उमेदवार दिलेले आहेत। काँग्रेस असेल, वंचित असेल, यांनी मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला। बघा, ती जबाबदारी आम्ही राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटावर दिली होती, आमची जबाबदारी आम्ही पार पाडलेली आहे आणि त्यांच्या कोट्यामध्ये ते होते, तर त्याचं उत्तर मला वाटतं तेच देऊ शकतील। आता जागा वाटपाचं सूत्र कसं ठरलंय आपलं? आता जागा वाटप काय, जागा वाटप आता फॉर्म भरून झाले, आता जागा वाटप वगैरे काही नाही। आता 4 किती आपल्या जागा आपल्याला किती असतील? एक लक्षात घ्या, आम्ही 39 आणि 38चा 37-38चा फॉर्म्युला होता, आम्ही आमच्या जे उमेदवार आहेत ते भरले, काही ठिकाणी त्यांना अपेक्षित होतं की आम्ही काही उमेदवार भरले पाहिजे, त्याप्रमाणे भरलेत
आणि आमचा फॉर्म्युला आहे तो तसाच राहिला आहे. मनसेच्या वाटेला किती जागा गेल्या आहेत? मनसे 16 नंबरमधून 3 जागा लढवते.